यांच्या बरोबर आपण हा देवी चषक 2025 चा रणसंग्राम पाहतो आहोत, आजमावतो आहोत या श्रीदेव बेताळच्या मैदानावरती. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा शुभारंभाची आपण पाहिली तर मात्र शुभारंभाचा दिवस आणि त्यातील मात्र महत्वपूर्ण सामना एक पाऊल दूर मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा देत याच्या शेवटच्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय. थेट मैदानावरती सफर घडवतोय. सेमीफायनल नंबर 1 ची टॉस विन झालाय सातेरी स्पोर्ट्स वेंगुर्ला आणि मात्र प्रथमतः कर्णधाराने डिसिजन घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. अमर आणि उज्ज्वल ना उल्हास खाली ना उल्हास आणि अमर आपल्याला सलामीची जोडी. प्रारंभीचं पहिलं षटक समीर हाताळताना दिसेल. पहिला चेंडू मोठा फटका, पहिला चेंडू वरती फटका फसलाय आणि पहिल्याच चेंडू वरती जावं लागेल उल्हासला. उल्हास ना बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. पहिल्या चेंडूवरती टाटा बाय बाय. चेंडू दुसऱ्या चेंडूवरती जागा मिळाली ती मात्र नंबर 3 ची अथर्व याला, कारण पहिल्या चेंडूवरती पाठवलंय बॅकअपला मात्र समीर याने. पहिला चेंडू तेज तर्रार रफ्तारवाला चेंडू सुगंध देऊन जाईल या चेंडूचा फलंदाज अथर्वला तो मात्र समीर याचा. समीर जसं नाव तशी गोलंदाजी वाऱ्याच्या वेगाने मात्र हा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. समीर वेंगुर्लेकर टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः का डिसिजन घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा हे मैदानाच्या आतवरती दाखवलं जातंय, मागितला जातोय. चेंडू थोडासा वाईडिश असल्याचा मात्र पंचा कुठचाही इंटरेस्ट दाखवत नाही त्या चेंडूवरती. चेंडू सलगचे तीनही निर्धाव त्यामध्ये मात्र एक विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही संघांना मात्र उत्कृष्ट लागलेली असेल ती मात्र ह्या मॅच मध्ये विजेता संपन्न करू मात्र ह्या पहिल्या पर्वात देवी चषक 2025च्या आपण जाऊन फायनल मध्ये जाऊन बसावं आणि त्या अनुषंगाने आता मात्र मैदानावरती दोन्ही संघ खेळत आहेत आपल्याला पाहायला मिळालेत. परत एकदा मोठा फटका परत एकदा फसलाय. तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, करत नाहीये कुठची चूक. हातामध्ये काय आहे हे बघावं लागेल कारण त्याला शोधत चेंडू परत एकदा त्याच्या जवळ गेलाय. मला वाटतं योगेश नाईक पाहायला मिळतोय चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन 20वा घेताय डीजे दर्शनच्या साथीने. प्रारंभीचं पहिलं षटक आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला. एकही धाव खर्च केली नाही समीरने, मात्र 2 महत्वपूर्ण मोहरे मैदानाच्या बाहेर बसवण्यामध्ये गोलंदाजी मार्कवरनं त्याने आपली गोलंदाजीचा स्किल दाखवले मैदानाच्या आतवरती ते मात्र समीर याने.
परत एकदा यानंतर मात्र चेंडूला हलक्या हाताने फक्त स्पर्श केलाय, तोपर्यंत मात्र पॉइंटवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवेल. मात्र जाता क्षणी प्रशांतने मात्र एक सेन्सिबल फटका मैदानाच्या आतवरती खेळलाय आणि स्वतःचं खातं ओपन केलंय आणि संघाच्या खात्याला पुढे चालना निर्माण करून दिली आहे ती एका धावेच्या फटक्याने. स्वतःचं खातं ओपन करणारा हा फटका, संघाचं खातं ओपन करून घेणारा हा फटका. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला अमर पाहायला भेटेल. अमरने आजच्या दोन्ही मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली, इम्प्रेसिव्ह फलंदाजी अमरच्या बॅटमॅनना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे. परत एकदा हलक्या हाताने जाता क्षणी मात्र या शेवटच्या चेंडूला ओळखून होता समीरचं हे षटक आहे आणि या षटकाला मात्र कसं तरी घालवावं आणि त्या अनुषंगाने मात्र या चेंडूला शेवटचा सन्मान दिलाय अमर याने आणि धावा जमल्या गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असताना कुडा संघाची धावसंख्या 2 धावांवरती. दर्शन. योगेश ना योगेश नेरुरकर आपल्याला पाहायला भेटतोय. दुसरं षटक हाताळताना मैदानाच्या आतवरती. परत एकदा बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अमर याचा चेंडू फसलाय, चेंडू हातामध्ये येऊन समाविष्ट होतोय आणि मात्र अजून एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. बोटा फटका खेळण्याचा इरादा होता आणि त्यावरती मात्र अजून एका विकेटचं पतन होतंय. नितीन सर. अमर मात्र आता बाद होतोय, संघाच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. मात्र संघाच्या अडचणींच्या वाढीमधनं मात्र संघाला तारणहार बनण्याचं काम करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम नेरुरकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. शुभमच्या बॅटमध्ये मैदानाच्या चारही बाजूने मोठे फटके खेळण्याची क्षमता, असा हा क्षमतावान खेळाडू. आता मात्र संघ अडचणीमध्ये आणि अडचणीमधनं जर कुठचा बॅटर आपल्या मोठ्या फटक्यांच्या साह्याने, सिंगल डबलच्या साह्याने जर मात्र कुडा संघाला बाहेर काढू शकतो तर मात्र तो एकमेव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम नेरुरकर. मात्र बघावी लागेल योगेश कशा प्रकारची गोलंदाजी या नवीन आलेल्या फलंदाजाला करताना पाहायला मिळेल. किंवा आतापर्यंत मात्र 3 महत्वपूर्ण मोहरे हे मैदानाच्या बाहेर 2 धावांवरती बसताना पाहायला मिळत आहेत. एका फटकेबाजांची गरज आहे. परत एकदा थोडासा पायडल स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू थोडासा बाहेर साईडने येताना पाहायला मिळाला. पंचांनी ह्या चेंडूला दंडाची कारवाई केली. अवांतरची महत्वपूर्ण धाव. नक्कीच कुडा संघासाठी येणारी प्रत्येक धाव ही बोनस स्वरूपाची असेल. बॅटिंग चॉईसचे षटक आहे आणि चॉईस वाले बॅटिंग करावी लागेल शुभम स्ट्रायकिंग एंडला. परत एकदा मोठा फटका शुभमच्या बॅटमॅनना फटका फसला. एका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का, पोहोचता तर चेंडूवरती ताबा मिळवेल का, एक धाव तर पूर्ण. मात्र खूप चांगलं बॅकअप केलं जात आहे संकेतकडनं आणि संभाव्य 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना संकेत पाहायला मिळाला. चांगले क्षेत्ररक्षण संकेतकडनं पाहायला मिळालंय. 2 धावांनी सांघिक धावसंख्येवरती नक्कीच भर पडली जाईल. सांघिक धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचेल 5 धावांवरती. शुभम धावा प्रभारी मात्र या मैदानावरती स्वतःचं नाव सार्थकी करणारी फलंदाजी करावी लागेल. हे आपला संघ जर पुढच्या फेरीमध्ये घेऊन जायचं असेल तर शुभमला मैदानाच्या आतवरती सिंगल डबल मोठ्या फटक्यांच्या साह्याने ह्या स्कोर बोर्डला मोठ्यात मोठे आकार देणं गरजेचं असेल. परत एकदा सुरेख चेंडू बाची आतली कद लागली आहे. चेंडू फाईन साईडला येतोय. 1 धाव पूर्ण होते. सिंगल डबल वरती आता मात्र भर देखील तेवढाच प्रामुख्याने दिला जाईल. सिंगल डबलला देखील एका चांगल्या नजरेने मैदानाच्या आतवरती पाहिलं जाईल. कारण मात्र जर ह्या 5 षटकांवरती 40-45 धावांपर्यंत जर कुडा संघ पोहोचतोय तर एक काकट्याचा मुकाबला मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला नक्कीच भेटेल. परत एकदा सुरेख चेंडू थर्ड मॅन रिजनला चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक येईल. चेंडूवरती ताबा मिळवेल. एका धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेवरती होईल का, मात्र तोपर्यंत मात्र चेंडू यष्टरक्षकापर्यंत येईल आणि 1 धाव पूर्ण होईल आणि एका धावेने सांघिक धावसंख्या पुणेशच्या वधारताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या 1-1 धावेने पुढे जाईल. 7 धावा ही धाव फलकावरती जाताना पाहायला मिळते. बॅटिंग चॉईसचं षटक आहे आणि या षटकावरती आतापर्यंत एक चांगला सेन्सिबल एक विकेट जरी गेला असेल तरी मात्र आतापर्यंत नक्कीच धावा देखील निघताना आपण पाहायला आहेत 5.
परत एकदा सुरेख चेंडू पॉइंट वरती क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. या एकेरीचं रूपांतर परत एकदा सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने या दुहेरी धावांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहे. बॅकअप खूप चांगलं केलं जात आहे, गॅदर चांगलं केलं जात आहे. मात्र हे सिंगल डबल मैदानाच्या आतवरती येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच प्लस ठरल्या जातील कुडा संघासाठी आणि त्या अनुषंगाने फटकेबाजी शुभमकडनं आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी सांघिक धावसंख्या ही आता मात्र 9 धावा या धावफलकावरती. दुसरं षटक बॅटिंग चॉईस षटक नक्कीच मोठे फटके आले नसतील तरी मात्र सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर घेतलाय तर दोन्ही बॅटर्सने आणि तशा प्रकारची फटकेबाजी होतीये. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर चेंडू अवांतर असल्याची खूण पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली आणि अवांतरच्या धावेने मात्र ही डबल फिगर आता मात्र धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. अर्थात 10 धावा धावफलकावरती या षटकावरती धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडूंवरती 8 धावा खर्च करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. परत एकदा सुरेख चेंडू पडल्यावरती मात्र खालच्या बाजूला राहतो. सबमरीन डिलिव्हरीच्या चेंडूला म्हटलं तर मात्र वावगं होणार नाही अशा प्रकारचे चेंडू मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळाले. ते शेवटच्या चेंडूवरती योगेशच्या माध्यमातून प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 महत्वपूर्ण मोहरे हे मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सांघिक धावसंख्या 10 धावांवरती. दर्शन ज्याने पहिलं षटक हाताळलं पॉवर प्लेचं तोच आता मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समीर वेंगुर्लेकर आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉकवाला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावरती नक्कीच 1 धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटेल. बॅटच्या साह्याने नक्कीच ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत आलाय आणि 1 धावेने मात्र या ठिकाणी धावसंख्येवरती भर पडली जाईल. शुभम आणि त्याच्याबरोबर प्रशांत हे 2 बॅटर मैदानाच्या आतवरती नक्कीच एका साईडने झुंज देत आहेत. ती मात्र कुडा संघासाठी सांघिक धावसंख्या 11 धावांवरती पोहोचली आहे. परत एकदा पुढे परत आले दाखवलं जात आहे. त्यावरती मोठा फटका खेळण्याचा झालेला इरादा शुभमचा बॅट जोरात फिरली जाते. मात्र बॅट आणि चेंडूचं न जुळू दिलं समीकरण मैदानावरती दाजी नाईकच्या हाताला चेंडूचा आसरा घेतला म्हणजे हा चेंडू निर्धाव परत एकदा मैदानावरती गंताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होते समीरकडनं. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला मैदानाच्या आतवरती पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा चाललेला इरादा मात्र बॅट आणि चेंडूचं न जुळत चाललेलं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. एका चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हे मातीचं विकेट आणि गोलंदाजांसाठी नक्कीच नंदनवन हे विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली मेहनत घेतली आहे ती मात्र या विकेट्स बनवण्यासाठी आणि गोलंदाजांनी मात्र संपूर्णपणे ह्या गोलंदाजी स्क्रीनला मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 धाव आतापर्यंत खर्च केले. 3 चेंडूंवरती शुभमला मात्र कुठचाही चेंडू समजला नाहीये आणि तोपर्यंत 4थ्या चेंडूला मात्र दुरी निर्माण झाली. शेवटच्या 3 चेंडूंवरचा प्रेशर या एका चेंडूंवरती रिलीज करण्याचा प्रयत्न होता शुभम याचा. मात्र बॅट आणि चेंडूवरती परत एकदा गॅप निर्माण झाली आणि अजून एका मोठा विकेट मैदानाच्या बाहेर शुभमच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अंकुश भंबार्डेकर स्क्रीनवरती पाहायला भेटेल. नवीन फलंदाज मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी या बॅटरकडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. तूच आता अंकुश स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला भेटेल.
पहिला चेंडू जाता क्षणी मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि स्वतःचं खातं ओपन करणारा हा फटका मैदानाच्या आतवरती येताना पाहायला मिळतोय. एका धावेने सांघिक धावसंख्येवरती परत एकदा पुनश्च भर पडला जाईल. एका धावेने सांघिक धावसंख्या 12 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या संगतीत सांघिक धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. आतापर्यंत गोलंदाजी गोलंदाजी मैदानाच्या आतमुळे टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः मैदानाच्या आत मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतला ते मात्र मैदानावरती दाखवलं जात आहे. ते वेंगुर्ले संघाच्या बाजूने मात्र परत एकदा फलंदाजीचं आमंत्रण दिलंय आणि आमंत्रण स्वीकारणारी फलंदाजी करत 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बाकी. विचार केला तर या 12 चेंडूंवरती कमीत कमी 20 ते 25 धावांचा पाठलाग करण्याचा इरादा हा नक्कीच असेल तो मात्र कुडाळ संघाचा. मात्र त्या अनुषंगाने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल का हे पाहणं गरजेचं असेल. परत एकदा सुरेख चेंडू वैभव येतोय मैदानाच्या आत. 4थं षटक हाताळताना आपल्याला पाहायला भेटेल. स्लोअर वन चेंडू नवीन सरप्राईज मैदानावरती उपस्थित केलं अंकुशसाठी. अंकुश उत्तर नव्हतं. मोठा फटका सेन्सिबल फटका खेळण्याचा कव्हरमध्ये खेळण्याचा इरादा होता मात्र बॅट आणि चेंडूवरती मात्र संपर्क नाही. परत एकदा फुलटॉस चेंडू थोडासा फाईन साईडला चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न बघता चेंडूचा प्रवाह हा मात्र सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. सुरेख फटका दर्जेदार फटका चेंडूचा प्रवाह सीमारेषा पलीकडे चौकार. चार धावांनी सांघिक धावसंख्या 16 धावांवरती पोहोचताना पाहायला मिळते. हा आश्वासक चौकार येताना आपल्याला पाहिला. परत एकदा सुरेख चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवेल. एका धावेवरती वळलेली पावले एकाच धावेवरती थबकताना पाहायला मिळते तर एका धावेने सांघिक धावसंख्या 17 धावांवरती पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आपल्याला प्रगतीपथावरती वैभव यांचं पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त म्हणजे अर्थात या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला दिसेल. परत एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफ साइडला चेंडूचा प्रवास एका धावेसाठी वळालेली पावलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता अंकुशाचा. मात्र खेळल्यावरतीच मात्र फलंदाजाने मात्र एक धाव घेणं पसंत केलं. त्या अनुषंगाने थोडीशी थबकलेली पावलं नॉन स्ट्राईक एंड वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर एका धावेने सांघिक धावसंख्या ही 18 धावांवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. वैभवचं षटक प्रगतीपथावरती. परत एकदा बॅटच्या मधोमध रिडारवरती 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एका धावेसाठी वळालेली पावलं दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न फेकी बघावी लागेल. फेकी होते अचूक एंड पर्यंत मात्र ही फेकी यष्टांपासून थोडीशी दुरावताना आपल्याला पाहायला मिळते. गॅदर खूप चांगलं केलं जात आहे मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या नजरांना दाखवत मात्र या 2 धावा पूर्ण आणि 2 धावाने सांघिक धावसंख्या ही अर्थात 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. षटक 4 आणि 4थ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उपस्थित पाहायला मिळतो तो वैभवच्या षटकातील. परत एकदा सुरेख चेंडू ब्लॉकवाला चेंडू त्यावरती नक्कीच एक धाव घेणं पसंत करतो. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवणं हे अंकुश नक्कीच पसंत करतोय. संभाव्य 4 षटकांचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 1 चा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना कुडाळ संघाची धावसंख्या ही 21 धावांवरती जाताना पाहायला मिळते. षटकावरती साई कशा प्रकारची गोलंदाजी कितपत धावांचं टार्गेट सेट केलं जातंय ते वेंगुर्ले संघासाठी ते अर्थातच प्रथम फलंदाजी करत असणारा संघ आपल्याला कुडाळ पाहायला मिळतोय. अंकुश बाबाडेकर त्याच्या बॅटमधना 1 चौकार आपण आतापर्यंत पाहिलाय. आता मात्र अशा 2 ते 3 चौकारांची या षटकावरती गरज असेल कारण षटकाराचा विचार केला तर मात्र थोडस लांब होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चौकार नक्कीच येताना पाहायला मिळते. परत एकदा मोठा फटका फसला जातोय. समीर येतोय चेंडूच्या खाली करणार नाही कुठची चूक. मोठा फटका खेळण्यासाठी सरसवलेली पावलं मात्र काळू कॉर्नर रिजन मध्ये उभा असलेला समीर वेंगुर्लेकर पळा शोधत जातोय आणि चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि 5व्या गड्याच्या रूपाने मात्र संघाचा संघनायक मोहरा हा मात्र मैदानाच्या बाहेर बॅक टू द पवेलियन अंकुश बांबार्डेकर.
बॅट्समन कोण? संकेत. परत एकदा मोठा फटका संकेतच्या बॅटमधनं. परत एकदा समीरला चेंडू शोधतोय. 2 क्षेत्ररक्षक मात्र जाता शेडे. मात्र मोठा फटका खेळण्याचा इरादा संकेतचा आणि हा संकेत मात्र परत एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये परत एकदा दुसरा बॅक टू बॅक धक्का बसतोय कुडाळ संघाला. दर्शन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश. संभाव्य स्पर्धेच्या परत एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती साई आपल्याला पाहायला मिळतोय. होईल का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक हा गोलंदाज आपल्या नावावरती नोंदवेल का? सुरेख चेंडू पॉइंट रिजन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र जाता क्षण एक धाव घेणं पसंत केलंय. एका धावेने सांघिक धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या पोहोचली एका धावेने 22 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली गोलंदाजी साईकडनं आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय चांगला चेंडू साईच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय. मोठा फटका खेळण्यासाठी चाललेला हा प्रयत्न वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय. साईचं शेवट षटक आणि 2 चेंडूंचा खेळ या षटकातील अजूनही बाकी आहे. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डे फाईनला मोठा फटका खेळण्याची मात्र नक्कीच प्रतीक्षा प्रशांत करताना पाहायला मिळतोय. होईल का तो प्रयत्न सफल प्रशांतच्या बॅटमनना हे पाहणं गरजेचं. परत एकदा मोठा फटका खेळला मात्र 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. खूप चांगलं चेंडूवरती ताबा मिळवला जातो. एका धावेसाठी वळालेली पावलं आणि त्यावरती मात्र दुसऱ्या धावावरती घेण्याचा प्रयत्न आणि त्यावरती मात्र गडी बाद होताना पाहायला मिळतोय. एक धावी पूर्ण होते आणि एका धावेने सांघिक धावसंख्येवरती भर पडताना पाहायला मिळते. अर्थात 23 धावा आणि अजून एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल. बघूया राहिलेल्या ह्या शेवटच्या इनिंग मध्ये काय चेंडूवरती मात्र काय होतंय. येईल का तो एका दुसरा मोठा फटका. ज्या फटक्याने मात्र या स्कोरला एक थोडीशी वेगळं वळण निर्माण केलं जाईल. मात्र चेंडू पुढे परत आले की करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावरती मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने प्रारंभीच्या पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि प्रथम फलंदाजी करत असताना देवी 11 कुडाळ संघ जमवतोय तो अर्थात 24 धावा विजयासाठी निर्धारित 5 षटकांवरती 25 धावांची गरज असेल ती मात्र वेंगुर्ला संघाला.
अंकुश 25 धावांचं विजय उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला दाजी नाईक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला साई आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो अंकुश बांबार्डेकर. दोन्हीही अनुभवी आणि टॅलेंटेड खेळाडू आमने सामने येत आहेत. औचित्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. देवी चषक 2025. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान देणं पसंत करतोय दाजी. 25 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि त्यावरती पहिला चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण होते. प्रत्येक चेंडूंवरती नक्कीच कठीणात कठीण प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय शैलेश बिबवणेकर व तसेच सन्माननीय नितीन नांदुसकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल साहेब की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. सुरेख चेंडू तेवढाच देखना फटका साईच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक चेंडू याच्यामध्ये लागलेले सकेतच्या क्षणी चेंडू विजयी होतोय. बघताना बघता हा चौकार येतोय. तो मात्र साईच्या बॅटमधनं हार आणि जीत यांच्यामधलं अंतर थोडं कपावत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र साई या चौकाराच्या साह्याने काहीतरी करणं गरजेचं आहे. धावांची पुंजी पहिलीच कमी. 25 धावांचा पाठलाग हा 24 धावांचा बचाव करत असताना विकेट्स घेणं हा एक मूलमंत्र मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी मगाच्या मॅच मध्ये आपण अंकुशकडनं पाहिली तशाच प्रकारची होणं गरजेचं असेल. मात्र बघावं लागेल आता मात्र हे दोन्ही बॅटर आता मात्र कुठेतरी प्लॅन बी घेऊन मैदानाच्या आतवरती वेंगुर्ला संघ उतरलाय. मात्र मगातपासून चाललेला प्लॅन ए वर्स होताना पाहायला भेटेल का तो मात्र कुडा संघाच्या बाजूने बघावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती काय केलं जाईल यानंतर वरती नवीन चेंडू मैदानाच्या आतवरती घेऊन येईल तो मात्र अंकुश विकेट्स भेटेल का की मात्र या चेंडूवरती सन्मान दिला जाईल. परत एकदा अल्टीपल्टीचा फटका साईच्या बॅटमधनं पाहिला मिळतो. आउटफिल्डिंग त्या साईडची थोडीशी स्लो. क्षेत्ररक्षकाचा पाठलाग चेंडू पर्यंत मात्र बघताना बघता सलगच्या 2 चेंडूंवरती 2 तोले जंग फटके. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जाताना दिसतोय. अंकुश वरती प्रति हल्ला साईच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतो. परत एकदा सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करणं पसंत केलं. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने डबल फिगर मध्ये हे धावफलक होताना पाहायला मिळते. 10 धावा आता मात्र धावफलकावरती बघताना पाहायला मिळत आहे. म्हणजे अजूनही 15 धावांची गरज असेल विजयासाठी. षटकातील अजूनही 2 चेंडू हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती अंकुश पाहायला मिळतोय. परत एकदा दाजीच्या बॅटमधनं चेंडूचा प्रवास हा हँडसम लवली व्हेरी लॉंगेस्ट मात्र चेंडूचा प्रवास एका टप्प्याचा उल्लंघन करतोय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांसाठी प्रतीक्षा या मैदानावरती तुम्हाला करावी लागेल आणि मोठे फटके नक्कीच दाजीच्या बॅटमध्ये असतील तर मात्र या मैदानावरती शोधून काढावे लागतील, खोदून काढावे लागतील. सहजासहजी हे मैदान तुम्हाला मोठे फटके खेळण्याची मुभा देणार नाहीये कारण गोलंदाजी देखील तेवढ्याच धारदार होते. मात्र 3 चौकार आतापर्यंत आलेत. फुलटॉस चेंडू परत एकदा बघावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवणं पसंत करतोय का मात्र 2 धावा या पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी हे षटक सांगते जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 25 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा या धावफलकावरती. 24 चेंडू आणि 9 धावांची गरज. ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत. बॉलर तो यो रे मागाची टाकी अमर ना रे बॉलर म्हणतो अमर. अमर गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकावरती धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. अंकुशच्या विरोधामध्ये चांगली फटकेबाजी 3 चौकार त्याच्या षटकावरती आपण पाहायला मिळाले. परत एकदा शॉर्टवाला चेंडू त्याला मात्र दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षकाचा शर्तीचा चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू हा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जातोय. अर्थातच 20 धावा अजून 5 धावांची गरज विजयात समीकरण होताना पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतवरती आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. एका चांगल्या लाईनवरती लेंथवरती गोलंदाजी होणं गरजेचं होतं. 25 धावांचं माफक आव्हान मात्र सहजासहजी हा सामना या मैदानावरती मात्र विजयाच्या दृष्टीने जाताना पाहायला मिळतोय.
वेंगुर्ला संघ. परत एकदा तोच रिव्हर्स स्वीपचा फटका, मात्र ऑफिशियल इशारा चेंडू स्वैर असल्याचा. अवांतरच्या धावेने सांघिक धावसंख्येवरती भर धावसंख्या 21 धावांवरती 4 धावांची अजूनही विजयी चौकार येईल की मात्र अजूनही प्रतीक्षा मैदानाच्या आतवरती करावी लागेल हे पाहणं गरजेचं. परत एकदा सुरेख चेंडू, तेवढाच ताकदफुल फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न बॅकअप केलं जात आहे चेंडूला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावेने 22 धावा या धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच फायनल मध्ये जाण्याचा सुगंध हा वेंगुर्ले संघाला येताना पाहायला मिळतोय. हे चमचमणारा बाहुबली करंडक चषक वाट पाहत आहे. रोख रुपये 40,000 हे उद्याच्या दिवसामध्ये वाट पाहत असेल ते मात्र वेंगुर्ले संघाचं. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज देताना पाहायला भेटेल का? चेंडू रोलिंग 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 आणि मेगा फायनल मध्ये देवळी चषक 2025 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला जातोय सातेरी स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ. पहिला संघ, पहिलं पर्व आपण पाहतो आजच्या दिवसातील आणि पहिल्या दिवसातील पहिला संघ जो मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय अर्थातच सातेरी स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप अभिनंदन या स्पर्धेदरम्यान आपला संघ उतरवल्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र देवळी 11 कुडाळ संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दरम्यान तुम्ही तुमचा एक दर्जेदार संघ उतरवला त्याबद्दल देवळी 11 कुडाळ संघ आपले